बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंकजा मुंडे यांना मिळालेल्या क्लीन चिटच्या संदर्भातली। आजचा दिवस हा पंकजा मुंडे यांच्यासाठी दिलासादायक ठरला। राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी असं म्हटलं की चूक केली नव्हती, त्यामुळे आरोपात तथ्य नव्हतं। क्लीन चिट नंतर पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली आहे। काय म्हणाल्यात पंकजा मुंडे आपण बघणार आहोत। मागच्या अनेक दिवसापासून राळ उठवली होती, सांगितलं होतं की अगदी राजीनाम्यापर्यंत गोष्टी गेल्या होत्या। काय नेमकं त्यात तथ्य होतं आणि चौकशी दरम्यान काय घडलं? मी तर वेळोवेळी सांगितलं ह्याच्यात काही तथ्य नाही। मी अनेक वेळा विधानसभेच्या फ्लोअरवर सुद्धा अतिशय मुद्देसूद याचं उत्तर दिलेलं आहे। जी चिक्की वाटपच झाली नव्हती, म्हणजे जी चिक्की आमची वाटपच झाली नाही त्याच्यामध्ये ह्यांना काय काय गोष्टी आढळल्या आहे, कुठंतरी एक कारस्थान वाटतं, हे मी वेळोवेळी सांगितलेलं आहे। दुसरं म्हणजे ज्या चिक्कीवर ह्यांनी आरोप घेतले होते त्याच्यावर देशातले 15 वेगवेगळ्या ठिकाणी रिपोर्ट केलेले, ते रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आलेले आहेत, आमच्या बाजूने आलेले आहेत। ते सुद्धा मी म्हणजे विधानसभेच्या सभागृहात दाखवले होते। आणि अँटी करप्शन ब्युरोला ही तक्रार विरोधी पक्षनेत्यांनी केली होती आणि अँटी करप्शन ब्युरोने याची तपासणी केलेली आहे। आणि जर मी आता ॲक्च्युली सकाळी 8 वाजल्यापासून दौऱ्यात आहे, मला ही बातमी बघायला मिळालेली नाही, ऐकायला मिळालेली आहे। तर जर त्याच्यामध्ये त्यांना काही आढळलं नाही तर हे कुठेतरी मला वाटतं मी जे इतके दिवस सांगत होते की जे मी केलं आहे ते एकही गोष्ट नियमाच्या बाहेर केलेली नाही। क्वालिटीचा आम्ही कंट्रोल त्याच्यावर पूर्णपणे ठेवला आहे, हे क्वालिटीच्या रिपोर्टवर सिद्ध झाले। कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेतले नाही। एका दिवशी बजेटच्या आधी GR काढण्याच्या अनेक उदाहरणं मागच्या मंत्र्यांचे 16-16, 15-15 GR एका दिवसात निघाले। हे एक म्हणजे एक काही ह्याच्यामध्ये ही तांत्रिक बाब आहे, याच्यामध्ये काही टेंडरिंगचा तर विषयच नाही आहे। ही जेव्हा खरेदी झाली तेव्हा रेट कॉन्ट्रॅक्टवरही खरेदी झाली होती, तेव्हा रेट कॉन्ट्रॅक्ट हे अस्तित्वात होते। त्याच्यानंतर रेट कॉन्ट्रॅक्टचा निर्णय रद्द झाला, त्याच्यानंतर आम्ही तो निर्णय पाळलेला आहे। इव्हन THR मध्ये घोटाळा 15,000 कोटीचा घोटाळा, 20,000 कोटीचा घोटाळा असे आरोप करण्यात आले। सुप्रीम कोर्टाने जेव्हा आमच्या निविदा योग्य मानल्या तेव्हा एक ओळीचंही कुठे छापून आलं नाही। आणि जेव्हा निविदा हायकोर्टाने आम्हाला नुसतं सजेशन दिलं तर माझ्या फोटो सगट बातम्या आल्या आणि त्याच्यावर एवढ्या मोठ्या टॉक शो वगैरे झाले, पण आज त्यातले कोणीच लोक बोलायला तर नाही। म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमच्या निविदा योग्य असल्याचं सांगितलं, म्हणजे आम्ही जे करतोय ते मुलांना केंद्रबिंदू मानून ठेवतोय। लहान मुलांच्या तोंडचा घास करण्याचा आरोप माझ्यावर झाला, याचा मला खूप आंतरिक त्रास झाला, पण मी लढायचं ठरवलं आणि जे सत्य आहे ते शेवटी बाहेर आलं। ACBतनंही बाहेर आलं आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आमच्या निविदा योग्य ठरवल्या। म्हणजे कुठेतरी ह्या सगळ्या केवळ माझी बदनामी करण्याचं षडयंत्र किंवा माझा राजीनामा मागण्याची सुपारी हे असं ह्याच्यातनं उघड झालेलं आहे। पण ज्यांनी हे सगळं केलं होतं, ज्यांचा हात या मागं होता, ज्यांनी जगासमोर हे मांडलं, त्यांना काय मेसेज? हे जगासमोर तुम्ही मांडलं, हातात कागद घेऊन किती नाचवला तरी त्या कागदात काही तथ्य पाहिजे ना। आणि तुम्हाला जर एखाद्या गोष्टीच्या बद्दल तांत्रिक काही गोष्ट चुकीची असेल तर त्याच्याबद्दल अभ्यासपूर्ण विषय केला पाहिजे। आरोपपूर्ण भाषण असणं आणि अभ्यासपूर्ण भाषण असणं याच्यात फरक आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की सत्य सगळ्यासमोर आलेलं आहे। अतिशय संयमाने मी हा सगळा बदनामीचं सत्र हाताळलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्ट असेल किंवा ACB असेल, ही एक स्वायत्त म्हणजे संस्था आहे आणि त्यांनी जो हा रिपोर्ट दिला हा मला कुठेतरी एक माझ्या राजकीय जीवनामधला एक मला वाटतं एक सत्यता माझी बाहेर आलेली आहे। आणि अशा खालच्या स्तरावर अशा गोष्टी जिथे लोकांच्या अन्नाशी पोषणाशी संबंधित जिथे माझ्यावर खोटे आरोप झाले, आज मला वाटतं की मला आनंद वाटतो की कुठेतरी एक नाव माझं खराब करण्याचा जो प्रयत्न होता तो अयशस्वी ठरलेला आहे। निश्चित, धन्यवाद आहे। एकूणच फक्त बदनामीच्या हेतूनेच हे सगळे आरोप झाले होते हे आता सिद्ध झाले, असंच मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे। गोविंद शेळके, ABP माझा, बीड। तेव्हा राजीनाम्याचं सुपारी षडयंत्र होतं म्हणतायत पंकजा मुंडे आणि आज त्यांना क्लीन चिट मिळाली आहे। पंकजा मुंडे यांच्यावरचे आक्षेप काय होते, आरोप काय होते आणि त्यावर ACBनं काय स्पष्टीकरण दिले चौकशीनंतर आपण जाणून घेऊया। सगळ्यात महत्त्वाचा आरोप जो होता तो हा होता की अंगणवाडीसाठी एका दिवसात 24 कंत्राटं तुम्ही का दिली। त्यावर ACBनं चौकशी केल्यानंतर ते असं म्हणतात की असा कुठलाही नियम नाहीये, तो मंत्र्यांचा किंवा विभागाचा अधिकार आहे। आक्षेप क्रमांक 2, रेट कंत्राट असताना टेंडरिंगचा वापर का केला गेला नाही। ACBचं असं म्हणणं आहे कंत्राटदारांची निवड यादीतून करण्यात आली होती, टेंडरिंगची गरज नव्हती, प्रश्न नव्हता। तिसरा आक्षेप असा होता की गरजेपेक्षा जास्त वस्तू का मागवल्या गेल्या, तर महाराष्ट्रात लाखो अंगणवाड्या आहेत, त्यासाठी लाखो वस्तूंची गरज असते, असं स्पष्टीकरण ACB देत आहे। आक्षेप क्रमांक 4, खाद्यपदार्थांची गुणवत्ता खराब का आहे
त्यावर एसीबी असं म्हणते की दोषींवर विभागाकडून तातडीनं कारवाई करण्यात आली आहे. तेव्हा पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की प्रकरणी अनेक आरोप लागले, पण त्या कुठल्याही आरोपात तथ्य नाही हे आता समोर आलंय.